नमस्कार मित्रांनो, आजच्या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत मी आता मावशीसोबत खाऊ घ्यायला आलेलं असतो. मावशी म्हणतो तिला सोडून या तुम्ही, मी बघतो इथे काय खाऊ घ्यायचंय. ती म्हणते नाही नाही एकटं नाही सोडणार अबीर, मला आई रागवेल की तुझी. खाऊ घेतो आणि एकटं जातो की गुरुकुलला? एकटं जाशील ना नक्की? अबीर म्हणतो हो मावशी मी नक्की जाणार, तुम्ही तिला घरी सोडून या. दुकानातून चिप्स खरेदी करतो आणि चाललेलं असतो चिप्सचं पॅकेट फोडत समोर भरधाव वेगाने गाडी येते आणि अबीरच्या समोर येऊन थांबते. इतका अबीर घाबरतो. ती गाडी असते राजकुमारची. जोरात हॉर्न वाजवलेला असतो त्यामुळे अबीर आधीच घाबरलेला असतो. आता राजकुमार बाहेर येतो आणि म्हणतो तुझ्या तर सॉरी काका म्हणून अबीर त्याला सॉरीच बोलत असतो. पण राजकुमार काही ऐकून घ्यायला तयार नसतो, उगाच त्याच्यावर धावून येत असतो. आसपास एवढी लोक असतात. आता राजकुमार इकडे तिकडे बघतो की खूप गर्दी आहे आणि अबीर बरोबर जे मागचं भांडण झालं होतं ते सुद्धा राजकुमारला आठवलेलं असतं. अबीरने राजकुमारला सॉरी बोलायला लावलेलं असतं. तो प्रसंग राजकुमारला लगेच आठवलेला असतो. कुमारला आता चान्स मिळालेला असतो. त्या लोकांना म्हणतो मध्ये आला ना, याची चूक होती ना यावेळेला. कुमार खरंच आता धावूनच आलेलो असतो अगदी जवळ. काय रे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तुला हाऊस आहे का माझ्या गाडीच्या खाली यायचं आणि मरायची? दुसरी वेळ आहे तुझी, तुला काही अक्कल बिक्कल आहे का? अबीरने त्याचा खांदा पकडलेला असतो आणि अबीरचा खांदा पकडलेला असतो राजकुमारने. आणि आता अबीर त्याला रागाडे बघतो, पण राजकुमार मात्र त्याला तर मारायला धावून आलेला असतो. अबीर खूप घाबरलेला असतो. लोक आहे ना पैशासाठी अशीच नाटकं करतात. तू असं ना रे पैशासाठीच नाटकं करतोस ना. त्याचं काही खर्च अटलं की बोंबाबोंब करायची आणि पैसा मिळवायचा, तुमचा धंदाच आहे रे. तोंड असं पकडलेलं असतं राजकुमारने. पैसा पाहिजे असतो ना रे, फक्त पैसा पाहिजे असतो तुमच्यासारख्या लोकांना. आज नादच संपवतो म्हणून तर त्याला उचललेलं असतं, असं गचंडलेलं असतं. तो सोडा मला म्हणून अबीर काय ऐकायला तयार नसतो. करशील रे काय करशील? अबीर आई आई असं जोरात ओरडत असतो. बोलो आईला बोलो, तुझ्या बापाला बोलो मी काय घाबरत नसतो. बघत असतात की अबीर एवढासा आणि एवढासा माणूस त्याला मारतोय, दम देतोय, धमकी देतोय. सगळी लोक बघत असतात. हा म्हणतोय काय बघताय रे, चला सरळ चला. कुमाराचे दोन्ही कान त्याचे पकडलेले असतात. तुझ्या ना बापाला बोलो, आईला बोलो, मी काय कोणाला खात नसतो. ज्याला बोलवायचंय ना त्याला बोलो. बापाला नाहीला कळू दे की कारण काय काम करतं गाडीमध्ये, गाडीच्या आडवं जातं आणि थोडं खर्चटलं की पैसे मागून बोंबाबोंब करतो. बोलो तुझ्या बापाला बोलो. राजकुमारने तोंड पकडलेलं असतं त्याचं. तो सोडा करतो. राजकुमार काय सोडायला तयार नसणार नाहीये. काय करशील रे काय करशील? कुमारच्या हाताला इतका जोरात चावा घेतलेला असतो अबीरने की बस. आता हाताला चावा घेतलाय म्हणून राजकुमार चिडतो आणि अबीरच्या कानाखाली मारायला धावून जातो. परत असा आवाज आलेला असतो राजकुमार. जगन्नाथजी जोरात किंचाळलेले असतात. राजकुमार जागेवर थांबलेला असतो. त्याने अबीरला मारलेलं नसतं, फक्त हात उगारलेलं असतं. जगन्नाथ जवळ आलेले असतात. राजकुमारचा हात पकडलेला असतो आणि जोरात असा हिसकावून टाकतात जगन्नाथजी. ऑलरेडी राजकुमार जगन्नाथजीला बघून गारच पडलेलं असतो. जगन्नाथजी अबीरला जवळ घेतात आणि तुला लागलंय का बाळा? अबीर म्हणतो नाही लागलंय बाबा. जगन्नाथजी म्हणतात खाऊ घे आणि घरी जा. अबीर म्हणतो हो. जगन्नाथजी म्हणतात काय रे राजकुमार, तुझ्यावर ही वेळ आली? रस्त्यावरच्या लहान मुलांवर हात उजगरायला लागला का? त्यांना मारायला लागला का तू? आता राजकुमार जगन्नाथकडे बघतो आणि हसायला लागलेला असतो. काय रे जगन्नाथ, भविष्याचा धंदा पडला की काय तुझा धंदा? भविष्य काय रे जगन्नाथ आला की काय रस्त्यावर? जगन्नाथ तू पण रस्त्यावर उतरला? अरे रे करतोस रे ते जगन्नाथ म्हणतो मी काहीही करील. तू काय करतोय राजकुमार? लहान पोरांना धमक्या देतोय? भविष्यवाणी आठवते ना रे तुला? त्याने सावलीला घराबाहेर हकलण्याचं जे पाप केलंय ना त्याची फळं राजकुमार तू भोगणार. सावलीचा जो वंश येणार तो तुझ्या विनाशाचं कारण ठरणार. राजकुमार हे लक्षात ठेव आणि लिहून ठेव. राजकुमार हसतो आणि जिरवत असतो. खरं तर राजकुमार घाबरलेला असतो, पण आता त्याच्या समोर दाखवत नाही की मी घाबरलो या गोष्टीला. भविष्यवाणी तुझ्याच खिशात ठेवा जगन्नाथ. जगन्नाथ इतकी वर्ष कोणत्या बेळात लपून बसला होता? दिसला नाही, काही नाही. बेळातून बाहेर कसा आला? राजकुमार बेळात लपून बसणारा मी नाही रे, मी दुसऱ्यांना बेळात पाठवतो. मी का बेळात लपेल? आयुष्यभर चांगली कर्म केली त्यामुळे लपण्याची पाळी माझ्यावर नाही तुझ्यावर येणार आहे. आणि कसा पळतो ना तू बघ आता. का कपटी नीच पाताळ यंत्री माणूस नाही. तुझ्यावर 100% बेळात लपून राहण्याची पाळी येणार म्हणजे येणार. जगन्नाथने आयुष्यभर चांगलीच कामं केली आहे, त्याच्या वाट्याला चांगलंच येणार. तू मात्र आयुष्यभर कपटीपणाने जगलाय. तुला पळता बळी थोडी होणार म्हणजे होणार. ही जगन्नाथची अजून सुद्धा आणि या क्षणाला सुद्धा भविष्यवाणी आहे. राजकुमार बिळात लपायची पाळी तुला येणार आहे आणि लवकरच. राजकुमार हसायला लागलेला असतो. तुझी भविष्यवाणी याचा डब्बा करायचा आणि फेकून द्यायचा, कळालं? एवढं मनात लावायचं नाही. पाप बीप काही आपण कशाला मानत नसतो. भविष्यवाणीची पावर आहे ना खूप आधीच कळलीये जगन्नाथ, त्यामुळे मला धमकवायला जाऊ नकोस. अरे जा निघ रे जगन्नाथ. सावध करणं माझं काम आहे, सावध होणं तुझं काम आहे. पण तू खिल्लरबाजी करतोय, फळ तुला भोगायला लागणार राजकुमार. गोकुळात कृष्ण लहानाचा मोठा होत होता तेव्हा कंसाला ते मात्र सुद्धा खबर नव्हती की आपला विनाश लहानाचा मोठा होतोय. आपला जो नाश करणार आहे तो समोर आहे किंवा आपल्या आसपास आहे. जरा सुद्धा कंसाला भणक नव्हती. डायरेक्ट कंसाला मृत्यूच्या दारात लोटल्यावरच त्याला कळालं की हा माझा मृत्यूचं कारण ठरणार होता आणि ही व्यक्ती म्हणजे कृष्ण माझ्या आसपास असून सुद्धा लक्षात आलं नाही. तुझ्या बाबतीत सुद्धा कुठेतरी घडतंय. तुझा जो नाश करणार आहे ना तो वंश कुठेतरी वाढतोय. बरं तू हळूहळू मोठा होतोय राजकुमार. जगन्नाथने चॅलेंज केलेलं असतं. राजकुमारच्या गालावर हात फिरवायला जातो. राजकुमारला वाटतं हा मला मारायलाच लागलेला असतो. राजकुमार खूप घाबरलेला असतो.
जगन्नाथने जी भविष्यवाणी केली आणि कॉन्फिडन्समध्ये सांगितलेलं असं, त्यामुळे राजकुमार घाबरतो. जगन्नाथ निघून गेलेले असतात. राजकुमार मनातल्या मनात म्हणतो, एवढा कॉन्फिडन्स याला कुठून आला? हा एवढा कॉन्फिडन्सने बोलतोय म्हणजे नक्कीच काहीतरी तथ्य आहे याच्या बोलण्यामध्ये. आता राजकुमार घाबरलेला असतो आणि विचार करत असतो. कुमार म्हणतो, सावली जिवंत तर नसेल ना खरंच? नाही नाही, असं होतं कामा नाही. कुमार घाबरलेला असतो. त्या गुंडाला त्याने परत फोन लावलेला असतो. सांगतो त्या ऍड्रेसवर लगेच येऊन भेटायचं. राजकुमार अगदी थरथर कापायला लागलेलं असतो. शमा चाललेली असते पुढे आणि शमाला फोन येतो आणि शमा फोनवर बोलत असते. तेवढ्यात काय समोरून सारंग, बबलू आणि शमाच्या नवऱ्याची गाडी आलेली असते आणि बबलू म्हणतो, ही शमा आहे का? तो शमाचा नवरा म्हणतो, हो हीच शमा आहे. शमा तोपर्यंत फोनवर बोलतच असते. तिला तिचा पाठलाग करत असते. सारंग म्हणतो, बघ सुशीला बहिणी आहेच की तिच्या पाठीमागे. आता चाललेली असते आणि सुशीला तिच्या मागे मागे चाललेलीच असते की एकमेकींच्या मागे पुढे असतात. सारंग, बबलू, शमाचा नवरा खाली उतरलेले असतात आणि आता पायी पाठलाग करायला सुरुवात करतात. आता हळूहळू तिच्या मागे मागे चाललेली असतात. एकटीच चाललेली असते आणि शमाच्या मागे आता सुशीला असते. सुशीला म्हणते, ताई थांबाव जरा, मला बोलायचंय तुमच्याशी. सुशीला म्हणते, तुम्ही शमा ना? हो मी शमा, बोला की तुम्हाला काय अडचण आहे? जरा तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय मला. तुम्हाला थोडासा वेळ असेल तर देता का मला? ते मी थांबते, पण मी तुम्हाला ओळखत नाही, मग तुमच्याशी कशी बोलू मी? म्हटलं का याआधी? सुशीला काहीच बोलत नाही. माझं नाव कसं माहिती? मी सांगते तुम्हाला निवांत, तुम्ही जरा माझ्याशी बोला, मग मी तुम्हाला सांगते. असते ना ती बोलतच असते सुशीला सोबत. लगेच तिचा नवरा येतो. त्यांना राहू दे, मला तर ओळखते ना तू. रंग, बबलू सगळेच येऊन उभा राहिलेले असतात आता शमाच्या कडेने आणि शमा बघतच राहिलेली असते. हे लोक कोण? आता सावलीच्या म्हणजे गुरुकुलमध्ये आलेले असतात अमृता आणि ओवी. आता अमृता म्हणते, हा फॉर्म घ्यायचा आणि अबीरच्या हातातच द्यायचंय. ओवी म्हणते, ठीक आहे देते, मी अबीरलाच देते. चल ना आतमध्ये, आपण दोघी जाऊया. तुला सांगितलंय तेवढंच कर ओवी, मी नाही येऊ शकत आहे. अमृता म्हणते, खरं नाव सांगू नको, कुणीही नाव विचारू दे. ओवी म्हणते, नाही सांगणार आहे मी खरं नाव कुणाच्याही कानावर पडू देऊ नको प्लीज. ते अगं काकू एक गोष्ट किती वेळा सांगते, मी सांगितलं ना माझं नाव आडनाव मी कुणालाच सांगणार नाहीये. मग असू दे की, का सारखं सारखं सांगते, एवढी काय घाबरली आहे तू? आतमध्ये चल, तू पण आतनं गुरुकुल बघशील, खूप छान आहे गुरुकुल. चल, सगळ्यांची ओळख सुद्धा होईल. चल ना प्लीज प्लीज. अमृता काकू म्हणते, राजकुमार आजी कोणाचीच गाडी दिसत नाहीये, पटकन फॉर्म देऊन माघारी आहे, आपण इथून लवकर निघूया. दोघांपैकी कोणी जरी आलं तर अवघड होऊन जाणार आहे, त्यामुळे पटकन जा आणि बाहेर ये. पटकन ये, मी बाहेर लक्ष ठेवते या लोकांवर. तू फॉर्म देऊन पटकन ये, आपण लगेच निघून जाऊया. नक्कीच एक माणूस आहे आतमध्ये, त्यांनी जर मला बघितलं तर सगळीकडे कळून जाणार की आपण इथे ऍडमिशन घ्यायला आलो, त्यामुळे मी आतमध्ये येत नाहीये. कळतंय का तुला? आपली फजिती व्हायला नको बाळा. ठीक आहे, मी कोणाला काही सांगत नाही, तू इथेच थांब, मी 5 मिनिटात फॉर्म देऊन माघारी आले. म्हणते, जेव्हा फॉर्म तू जमा करशील तेव्हा अबीरची आई येणार, तिच्या फोनवर मला एक कॉल कर, म्हणजे मला कळेल की तुझं काम झालंय, मी निश्चिंत राहणार. म्हणते, हो मी फोन करते, तू कुठे असणार? अमृता म्हणते, इथेच जवळपास असणार आहे, तू घाबरू नकोस, राहा आणि पटकन ये. ओवी प्लीज, कुठलंही संकट ओढावून घ्यायचं नाही आपल्याला. ओवी गेलेली असते स्वतः फॉर्म सबमिट करायला आणि अमृता बाहेर अशी लपून बसलेली असते. क्षमाताई प्लीज समजून घ्या ना, त्यांच्याकडनं चूक झाली आहे मान्य करते मी, पण एकदा त्यांना माफ करून सुखाने संसार करू शकताय ना तुम्ही? प्लीज क्षमाताई मान्य करा ना की दादांची चूक झाली आहे, पण ते ऐकायला तयार आहे ना, माफी मागायला तयार आहे ना. सुशीला आता समजून काढत असते शमाची, म्हणतच नाही हो दादांची चूक झाली आहे, पण क्षमाताई प्लीज तुम्ही समजून घ्या. सुशीला तिच्या पद्धतीने शमाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असते. नवरा बायकोने एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे ना क्षमाताई. त्या म्हणते, मुलाचा तरी विचार करा, दोघांच्या भांडणात त्या मुलाची कशाला फरफड करताय? वसंत दादांची चूक झाली मान्य करते, पण मुलासाठी तरी त्यांना माफ करा आणि प्लीज परत संसाराला लागा. तुम्ही खूप वेळा दादांना समजून घेतलंय, मी मान्य करते, पण प्लीज एवढ्या वेळेस माफ करून एकदा प्रयत्न करा. आता सुशीला खूप प्रयत्न करत असते शमाला समजून सांगण्यासाठी. मान्य आहे ना, मग काय हरकत आहे, मी म्हणते. तिला म्हणते, वसंत दादा तुम्ही बोला बरं एकदा. तुला क्षमा, त्या दिवशी तुझ्यावर हात उगारायला नको होता, मी खरंच चूक मान्य करतोय माझी. काय घडलं ते रागाच्या भरात घडलं आणि चूक मला मान्य आहे ना, इथून पुढे नाही होणार, मी तुला शब्द देतो. प्लीज मला माफ करा ना, आपल्या घरी चल क्षमा प्लीज. तर कुठलं घर रे वसंत? कुणाचं घर? सगळ्यात महत्वाचं. घरात एका बाईच्या अंगावर हात उगारला जातो, त्या घरात मी परत कधीच येणार नाही. बाईचा मानस राखता येते तर तिथे येऊन काय करू मी? येईल ते बोलत सुटतं तू, मागचा पुढचा काही विचार करत नाही आणि वर म्हणतो की रागाच्या भरात, म्हणजे तुला कधीही राग येणार, तू मला मारणार, घराच्या बाहेर काढणार. राग शांत झाला की परत घ्यायला येणार, असंच चालणार ना? त्या मिनिटाला माझा अपमान करतो, अजिबात मला चांगली वागणूक देत नाही आणि या घरात मी कशी येऊ तूच मला सांग. घरात राहत होतो, नवरा असून सुद्धा कधीच मला समजून घेतलं नाही, कायमच तुच्छ वागणूक दिली मला, बरोबर ना? आणि आता अपेक्षा करतोय की मी घरी यावं. स्वतःचं काही अस्तित्व नव्हतं का त्या घरात? आई म्हणेल ती पूर्व दिशा तुमच्या घरात, मला काही मानच नाही, सम्मानच नाही. प्रत्येक वेळेला मी कशी चुकणार रे? कधीतरी एखाद वेळेला तरी मी बरोबर असेल ना, पण नाही, तू फक्त मला दोषी ठरवायचं एवढं ठरवलंच होतं. काही असू दे, तू फक्त माझ्याच मागे लागायचं. म्हणते, मला तुमच्या आयुष्यात परत यायचं नाहीये. तुम्हाला तुमच्या आईला माझी किंमतच नाहीये, तर त्या घरात मी येऊन काय करू? माझ्या आयुष्यात परत दुःख मला ओढून घ्यायचं नाहीये. माझ्या आयुष्यात मी सुखी आहे, आता मला परत तिथे यायचं नाही, त्या दलदलीत फसायचं नाहीये. त्यामुळे प्लीज मी तुमच्यासोबत परत कुठेच येणार नाही आणि माझ्या मागे मागे सारखं येऊ नका आणि घरीच चल असं तर अजिबात म्हणू नका. तुम्ही काय आहे ना, मी चांगलं जवळून बघितलंय. तमाशासारखे करत राहिला तर माझी नोकरी जाईल आणि अयो
क्षमाने डायरेक्ट हात जोडलेले असतात, माफी मागत असते. या वसंतवर काही एक परिणाम झालेला नसतो. बिचारा सारंग सदा डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि इमोशनल झालेलं असतो. जे काय घडतंय ते सारंगला स्वतःबद्दलच आठवायला लागेल. सारंगच्या समोर सावली उभी राहिलेली असते आणि पहिली सावली त्याला आठवते. सावली जाब विचारत असते की मी काय केलं होतं, काय चूक होती, काय गुन्हा होता सारंग माझा. काळजी वाटायची, फक्त बहिणींची काळजी. सावली म्हणते अमृता बहिणींची काळजी वाटत होती म्हणून बोलायला गेले, पण नाही, कोणी मला समजून घेतलं नाही. काय खरं काय खोटं हे सुद्धा जाणून घेतलं नाही. हो ना सारंग सर? मोठा नकार फक्त तुमच्या आईंचाच होता या सगळ्या याच्यात, बरोबर ना सारंग? ते शांतपणे सगळं काही आठवत असतो आणि सावलीच जणू काही सारंग बरोबर बोलती असं सारंगला दिसत असतं. नको नको ते बोलल्या, नको नको ते आरोप लावले बहिणींवर, इतकं प्रेम केलं बहिणींना, इतकं जीव लावलं जणू काही माझी मोठी बहीण आहे. पण नाही, माझं प्रेम माझी काळजी कुणाला दिसत नव्हती. फक्त मी वाईट आहे एवढंच तुमच्या आईने ठरवलं आणि फक्त मला वाईटच ठरवत गेली, तीही तुमची आई सारंग सर. बाळ दगावलं तेव्हा काय तुमच्या आईने काय केलं, मला जबाबदार ठरवलं की माझ्यामुळे बाळ गेले. माझा काही संबंधही नव्हता सारंग सर. तुम्ही काय केलं, फक्त पुतळ्यासारखी उभी राहिला सारंग सर, माझ्या बाजूने उभाच नाही राहिला तुम्ही. तुमची आई चुकीची आहे हे माहीत असून सुद्धा अजिबात तिला काही विरोध केला नाही. तुमच्या आईने नको नको ते आरोप लावले, पुतळ्यासारखं उभा राहिला आणि शेवटी काय तुम्हाला असह्य झालं सगळं. मग काय माझ्यावर हात उगारला, कानाखाली दिली, सगळ्यांच्या समोर अविश्वास दाखवला. हो ना सारंग सर? सत्याची बाजू घेण्याऐवजी आईची चुकीची बाजू पकडली, बरोबर ना सारंग सर? तुमच्या आईची चुकीची बाजू धरली तुम्ही आणि माझ्यावर अन्याय केला. का नाही बोलला त्यावेळेला काही? सारंग म्हणतो सावली चुकलं माझं, खरंच मला माफ कर. सावली चुकलं माझं, मला खरंच माफ कर. हात जोडून सारंग माफी मागत असतो भर रस्त्यात. म्हणतो सारंग दादा अरे काय चाललंय तुझं? ते मला माफ करा प्लीज, मी काय तुमच्याबरोबर येणार नाही आणि सारखं सारखं येऊन मला टॉर्चर करू नका. क्षमा आता निघून गेलेली असते. वसंत म्हणतो प्लीज ती निघून चालली, काहीतरी बोला, काहीतरी करा प्लीज प्लीज प्लीज. सुशीला म्हणते हे बघा त्यांची जखम ताजी आहे, ती भरायला वेळ लागणार, बरी व्हायला त्याहूनही वेळ लागणार. प्लीज त्यांना त्रास देऊ नका आणि आत्ता त्यांना मोकळं सोडा. जरा शांत सगळं झालं की मग बघूया आपण, आत्ता त्यांना त्रास द्यायला जाऊ नका प्लीज. सुशीला एक स्त्री असल्यामुळे तिने बरोबर क्षमाला समजून घेतलेलं असतं आणि यांना म्हणते की शांत बसा, आता काहीच करायला जाऊ नका. ते चला सारंग सर झालंय आपलं काम. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. बबलू म्हणतो सारंग दादा चल रे, झालंय आपलं काम ना तू सारंग दादा, चल आता जायचंय आपल्याला. ओवीला आता इकडे फॉर्म घेऊन आलेली असते आतमध्ये आणि सावलीही भेटलेली असते आणि अबीरही भेटलेला असतो. सावली बघते तो फॉर्म वाचते, तिला खूप आनंद झालेला असतो की शेवटचं ऍडमिशन पूर्ण झाले आणि शेवटी ओवी आलीच आहे. कारण अबीरला खूप अपेक्षा असते की ओवीने ऍडमिशन घ्यावं, शेवटी ओवी आलेलीच असते. म्हणते ओवी बाबांनी दिली का गाण्याच्या क्लासला परवानगी? नाही, बाबांना काही माहितीच नाहीये, मी आणि काकू गुपचूप आलोय. सांगितलं असं त्याने पाठवलंच नसतं म्हणून आम्ही गुपचूप आलोय. सावली म्हणते असं कसं? हो काकू म्हटली त्याला काही सांगायचं नाही, काकूच मला सगळ्यामध्ये मदत करते. दिवशी गुरुकुलात आली तेव्हा त्याच काकू तुला ओढत घेऊन गेल्या, बरोबर ना गो ओवी? काकू कसं काय परत आल्या तुला ऍडमिशन घेऊन द्यायला? मला भीती वाटत होती ना, नंतर मी तिला नीट समजावलं, ती समजली आणि म्हणून तर आज आलोय ना मी. म्हणते मला तिला फोन करून सांगायचं, नीट पोहोचली आणि मला घ्यायला कधी येते. सावली म्हणते ओवी बाळा लपून छपून गाणं शिकणं सोपं नाहीये, खूप कठीण आहे या सगळ्या गोष्टी, खूप मोठी आहे. आधी फोन घे आणि काकूला सांग की फॉर्म दिलाय मला, तुला सांग 2 तासांनी यायला. काकू म्हणतेस ना गं, लगे टीचर म्हटलीस का? पण मी आता शिकायला आली म्हणून तुम्हाला टीचर म्हणते ना, शिकण्यासाठी मला आशीर्वाद हवाय ना तुमचे. म्हणते बाळा खूप गुणी आहेस ग तू, खूप मोठी हो बाळा. वीर आणि ओवी आता बाहेर गेलेले असतात फोन लावायला. आता राजकुमारने त्या गुंडाला बोलवलेलं असतं अर्जंट. तो म्हणतो साहेब काय एवढं अर्जंट आहे रे? 8 वर्षापूर्वी सावलीला तू संपवलंस ना, रात्री एक्झॅक्टली काय काय घडलं मला जरा डिटेल मध्ये सांगतोस का? नीट सांगा, आता काही लपाछपी करू नको. म्हणतो साहेब एकदा सांगितलं ना, परत परत तेच सांगून थोडी गोष्टी बदलणार आहे. त्याच्या कानाखाली दिलेली असते, गचंड पकडलेलं असतं, विचारलं तेवढंच सांगायचं, शहाणपणा करायचं नाही. मुलीला चालत्या रेल्वे तो ढकलून दिली आणि पुढे जाऊन बाळाला पुलावरून खाली टाकून दिलं. बाळही मेलं आणि सावलीही मेली. त्यावेळेला सावली आणि सावलीचं बाळ मेलं होतं ही खात्री मी देतोय तुम्हाला साहेब. खंड्याने खोटं सांगितलेलं असतं आणि राजकुमारला म्हणतो की सावली आणि तिचं बाळ त्याच वेळेला त्याच दिवशी मेलेले होते. दोघांचा गेम वाजवला, एका दगडात 2 पक्षी साहेब. म्हणी ना तुझ्याकडेच ठेवा खंड्या. जगन्नाथ भेटला होता रस्त्यात. जगन्नाथ मला म्हटला की तुझा सर्वनाश कुठेतरी लहानाच्या मोठा होतोय. एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये तो म्हातारा कसं बोलला? खंड्या म्हणतो साहेब त्या कुरमुड्या ज्योतिषावर कशाला विश्वास ठेवायला लागला? पोरगी आणि बायको मेली आहे ना, अगदी पिसाळ्यासारखा झालाय, काहीही बडबडत असतो. आता जाणार त्या स्टेशनवर, रेकॉर्ड बघणार, मग चौकशी केल्यावर तर कळणार. आणि जगन्नाथ खरं बोलतोय की तू खरं बोलतोय खंड्या, मग तर समोर येणार. मी तिथे जाणार आणि रेकॉर्ड काढणार, मग खंड्या काय खरं आणि काय खोटं कळणारच. खंड्या आता घाबरलेला असतो. राजकुमार जाऊन रेकॉर्ड बघणार म्हटल्यावर खंड्याला भीती वाटते. मग काय समोर सत्य आलं की खंड्या कुठे तुला नेऊन टाकेल ना, की घरच्या लोकांना प्रेत सुद्धा सापडणार नाही. लक्षात ठेवायचं. काय हाल, काय तुझी अवस्था करेल ना मी, खंड्या तू विचार सुद्धा करू शकत नाहीये. खंड्या खूप घाबरलेला असतो. राजकुमार त्याला खूप टॉर्चर करत असतो. तो साहेब म्हणून खंड्याने जीव वाचवलेला असतो सध्या तरी. आणि खंड्या आता चाललेला असतो, घरी आलेला असतो. असा काय धिंगाणा घालत असतो, इतकी मस्ती चाललेली असते त्याने, इतका आरडाओरडा गोंधळ, सगळ्या घरात राहाडा पसारा घातलेला असतो. धिंगाणा घालत असतो, उड्या मारत असतो, वेगवेगळे आवाज काढत असतो. मस्त त्याची धम्माल चाललेली असते.
सावली येते आणि सावली म्हणते, अरे अबीर काय चाललंय, काय हा पसारा, किती गोंधळ घालतोयस तू. सावली तो पसारा उचलायला जाते की अबीर पटकन माकडासारखी उडी मारतो आणि सावलीला घट्ट अशी मिठी मारतो. अबीर लागलं असतं ना, असं नाही करायचं ना बाळा, लागलं तर काय करू सांग बरं. आज मला खूप भारी वाटलं. का रे भारी वाटलं? आज ओवी आली ना गुरुकुलमध्ये, स्वतः तिने ऍडमिशन घेतलं, मला फार छान वाटलं. मी तिचीच वाट बघत होतो. गुरुकुलाचं वातावरण बदलून टाकलं ना. सावली म्हणते बरोबर, ती मुलगीच वेगळी आहे रे, सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेते, खरंच खूप चांगली मुलगी आहे. असताना असं सुंदर सुरात गायची का ग आई. आता अबीर नको नको ते प्रश्न विचारत असतो. या सावलीला सांगू का अबीर, माझी आई मला असं म्हणायची की बोलायला शिकायच्या आधीच गुणगुणायला शिकले. माझ्या लहानपणापासूनच गाणं माझ्यामध्ये होतं. ते जशी जशी बोलायला लागली तशी तशी मला गाणं माझ्यामध्ये उतरत गेलं आणि मग हळूहळू काय गाणं मी गायला लागली. तिची ओढच काहीतरी वेगळी आहे, खूप अट्रॅक्शन आहे बाळा तिला गाण्याबद्दल. गाणं थेट काळजाला भिडदर आहे, वेगळीच ती ओवी, काहीतरी आवाजात काहीतरी वेगळी जादू आहे रे बाळा. अबे मी विसरलेस रे, ओवीची काकू जेव्हा ओवीला घ्यायला आली तेव्हा तू भेटला होता का काकूला? कारण माझी भेटच झाली नाही, काल सुद्धा नाही आणि आज सुद्धा नाही. का कोणास ठाऊक त्या समोर येत नाही आणि माझ्याशी बोलत नाही, भेटत नाही. मावशी बरोबर मी हॉलमध्ये आतमध्ये होतो, तिची काकू आली आणि तिला घेऊन गेली. आहेत होते त्या, तिला गुपचूप त्या घेऊन गेल्या. सावली म्हणते अबीर माझी भेट कधी होणार काय माहिती बाबा, एकदा मला भेटायचंय, बोलायचंय त्यांच्याशी. नव्हत्या दोघींची नक्कीच भेट होणार आहे, कशाला एवढी काळजी करतेय, ते नक्कीच येणार आणि तुमची भेट होणार. मला खूप छान वाटतं की हो कधीतरी मी नक्कीच त्या ओवीच्या काकूंना भेटणार. आता बघूया, सावलीला आशा लागलेली असते की ओवीच्या काकूला भेटायचं आणि राजकुमार सावलीच्या मागे हातपाय धुवून मागं लागलेला असतो. काहीही करून सावलीचं जिवंत असेल तर जागेवर तिला संपवायचं आणि तिच्या मुलाला, एवढंच राजकुमारच्या डोक्यावर भूत चिरलेलं असतं. बघू आता सारंग सावलीपर्यंत पोहोचणार की राजकुमार त्याआधी सावलीपर्यंत पोहोचणार आणि सगळं काही त्याचं नव्हतं करून टाकणार. हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.